हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, मी तुम्हाला माझी कटोरी ब्लाउज कटिंग करायची पद्धत कापडावरती हे दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी कटिंग कशी करते, कमी कापडामध्ये आपलं ब्लाउज पीस असू दे किंवा अस्तर असू दे, यामध्ये आपलं कटिंग एकदम व्यवस्थित मी कसं बसवते, तर याच्या काही सोप्या सोप्या टिप्स ह्या तुम्हाला मी सांगणार आहे। आणि माझी कटिंग करण्याची एकदम सोपी पद्धत ही मी तुम्हाला आज दाखवणार आहे। बघा, तर इथं बघा, हे पेपर कटिंग घेतलेलं आहे मी कस्टमरचं। हा आहे मापाचा ब्लाउज, तर याचं माप ही तुम्हाला मी चेक करून दाखवते। त्यानंतर हा आहे पीस, मेन फॅब्रिक, सुंदर असा सिल्वर कलरचा पीस आहे बघा। अस्तरचा ब्लाउज आहे हा, मला स्टिचिंगला आलेला। आणि त्यानंतर हे आहे अस्तर, तर अस्तर आहे 70 सेंटीमीटर। आणि हेच मी तुम्हाला आज 70 सेंटीमीटर मध्ये आपला साधा ब्लाउज असू दे किंवा अस्तरचा ब्लाउज असू दे, तर तो कसा बसवायचा हे एकदम सोप्या पद्धतीने आज दाखवणार आहे। तर मी पहिल्यांदा तुम्हाला ब्लाउज किती इंचाचा आहे तर तो दाखवते। जास्तीत जास्त आपण 40 इंचापर्यंत जर ब्लाउज असेल तर तो 70 सेंटीमीटर मध्ये बसवू शकतो बघा। फक्त इतकेच की फक्त आपल्याला बाहीला थोडेसे जोड येतात, जे की आपले पीस सुद्धा साडीतला असला की आपल्याला जोडे द्यावेच लागतात बघा। तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर इथं मी तुम्हाला पहिल्यांदा आपला ब्लाउज किती आहे तर तो चेक करून दाखवते। तर इथं बघा, आपला ब्लाउज तयार आहे 8.5 म्हणजे 8 चौक 32 आणि वरचे 2 म्हणजे 34 इंच साईजचा हा ब्लाउज आहे। आणि आतली आपण जर शिलाई पकडली तर बघा, शिलाई मार्जिन पकडून 1.5 इंच म्हणजे जवळजवळ आपला हा 36 ते 37 इंच साईजचा ब्लाउज आहे बघा। तर इतका मोठ्या आकाराचा ब्लाउज ही आपण 70 सेंटीमीटर मध्ये बसवू शकतो। तर हेच मी तुम्हाला आज कटिंग करून डायरेक्ट दाखवणार आहे। तर हा होता मापाचा ब्लाउज। आता आपण डायरेक्ट कटिंगला सुरुवात करूयात। तर इथं बघा, सेंटीमीटरचं मी मेजरमेंट काढलेलं आहे, जे की आपल्या टेपची जे 1 पॉइंट जिथून असतो तर त्या बाजूला असतं बघा। तर बघा, इथं 70 सेंटीमीटरला अगदी किंचितचं एवढंच कापड एक्स्ट्रा आहे बघा। तर काटावरती काट ठेवून आपण कटिंग करतो बघा। तर इथं तसं मी करत नाही, तुम्हाला दाखवते। तर मी अशा पद्धतीनं पूर्ण आपलं जे पीस आहे ते पसरून घेते आणि आपली जितकी छातीची घडी आहे पाठीमागच्या भागाची, तर तितकी घडी पहिल्यांदा मी यावरती टाकून घेते बघा। अशा पद्धतीनं तुम्हाला इथं घडी दिसत असेल आणि या बाजूला काठ सोडलेला आहे बघा। आता मी तुम्हाला इथं दाखवते की एकदम व्यवस्थित आपल्याला जो लाईन असते तर ती पण मॅच करावी लागत नाही बघा, कारण ही काटाची जी लाईन असते ती बरोबर काटकोनात असते, सरळ मध्येच असते। तर इथं बघा, आपला पाठीमागचा हा भाग बरोबर बसतो, आणखी एवढा एक्स्ट्रा राहिलेला आहे। तर मी घडी मॅच करून घेते बघा, व्यवस्थित घेते। बघा, तुम्हाला दिसत असेल। आता मी डायरेक्ट असा पाठीमागचा भाग ठेवून मार्किंग करीत नाही। तर मार्किंग करताना पहिल्यांदा इथं खडूचा मी वापर केलेला आहे बघा। आपला जो स्टिचिंगचा खडू असतो तर तो घेतलेला आहे। पण मी पाठीमागचा भाग हा ठेवताना कसा ठेवते बघा, इथं 1 इंच साईजची, 1 ते 1.25 इंच साईजची मी पट्टी सोडलेली आहे। ही पट्टी कशासाठी, तर पाठीमागचा भाग जो आहे तो टक्स दिल्यानंतर कमरपट्टी लावण्यासाठी मी इथं ही पहिल्यांदाच पट्टी सोडते बघा। माझं प्रत्येक कटिंग जे असेल, तुम्ही आधीही पाहिलं असेल, तर मी ही पट्टी इथं सोडते प्रत्येक वेळेस, म्हणजे आपल्याला कमरेची जी पट्टी आहे ती दुसरीकडे कुठे काढावी लागत नाही यासाठी। आता मी पहिल्यांदा तुम्हाला 2-3 पार्ट मार्किंग करून दाखवते आणि मग आपण कटिंगला सुरुवात करूया। तर इथं बघा, मी मार्किंग करून घेतलेला आहे, आपला पाठीमागचा भाग मी मार्किंग करून घेतलेला आहे। आता पाठीमागचा भाग मार्किंग करून झालेला आहे, हा आपण बाजूला ठेवून टाकूया।
आता या पेपर कटिंग मधला हा जो समोरचा भाग दिसतोय तुम्हाला, तर हा भाग मी दुसरीकडे कुठे न बसवता बरोबर हा जो पाठीमागच्या भागाचा जो मुंडा आहे पाठीमागचा, तर तिथं हा शोल्डरचा भाग बसवते बघा, अशा पद्धतीनं. तुम्ही अशा पद्धतीनं जर कटिंग केलं ब्लाऊजचं, तर तुमचा कितीही मोठा साईजचा ब्लाऊज असू दे, आपलं सहज कटिंग हे पूर्ण बसतं बघा कापडावरती. एखाद्या वेळेस कसं होतं, आपले जे कस्टमर असतात किंवा आपलाही ब्लाऊज जर कटिंगला आपण घेतलेला असो, तर चुकून आपल्याकडे अस्तरला कापड कमी असतं किंवा घरातल्याच एखाद्या पिसावरती आपण कटिंग करणार असो, तर त्यावेळेस आपला ब्लाऊज पुरत नाही बघा कटिंग करताना. तर त्यावेळेस म्हणूनच मी अशी पद्धतीनं कायम कटिंग करत असते बघा. तर हे आपले 2 पार्ट झालेले आहेत. आता आपण इथं बाही बसवणार, तर त्याच्या आधी आपण हे 2 पार्ट कटिंग करून घेऊयात. मी आता तुम्हाला भरभर कटिंग करून दाखवते. आता इथं आपला पाठीमागचा भाग कटिंग करून झालेला आहे. कटिंग झाल्याच मी लगेच पाठीमागचा जो आपला टक्स असतो, तर त्याचंही मार्किंग करून घेते बघा अशा पद्धतीनं. फक्त हात माझा असा ठेवून मी इतकं मार्किंग करून घेते टक्सचं, म्हणजे आपण ब्लाऊज शिवताना आपल्याला आणखी टेप वगैरे हातात घ्यावा लागत नाही, पटकन आपलं शिवणकाम चालू होतं. तर हा पाठीमागचा भाग मी ठेवून देते आता, आणि पुढचा भाग आता मी कटिंग करायला घेते बघा. आता बघा आपण कोणते पार्ट कट करायचे आहेत. तर ही तर जी पट्टी दिसते तुम्हाला, तर ही कट करून घ्यायची आहे बघा. ही आपली जी हुक पट्टी येणार आहे किंवा काजपट्टी, तर तिथंही होते. तर असे छोटे छोटे पार्ट हे आपण ब्लाऊज कटिंग करतानाच कट करून घ्यायचे आहेत, जे आपल्याला ब्लाऊज शिवण्यासाठी लागतात. तर आपली ही जी आडवी पट्टी दिसत आहे तुम्हाला, तर इथं आपली बाही बसवायची आहे बघा अशा पद्धतीनं उभ्या भागात. इथं आपली बाही बसून जाते. जर थोडीशी कमी पडत असेल तर जॉईंटला आपण थोडंसं कापड सोडायचं आहे, जे मार्जिनमध्ये निघून जाते. तर बघा आपली बाही पण कटिंग झालेली आहे. आता इथं जो तिरका भाग राहिलेला आहे, तर तिथं आपण क्रॉस पट्टी बसवून घ्यायची आहे.
तर क्रॉस पट्ट्या पण आपल्या कट करून झालेल्या आहेत. आता फक्त आपली कटोरी कट करायची राहिलेली आहे. तर बघा इथं आपले सगळे पार्ट कट करून झालेले आहेत. कटोरी, क्रॉसपट्टी, बाही, त्यानंतर पुढचा भाग, मागचा भाग, असे 5 पार्ट आपले कट करून झालेले आहेत. आता आपल्याला थोड्याशा गळ्या पट्ट्या, हुकपट्टीसाठी किंवा काजपट्टीसाठी थोडीसं कापड, त्यानंतर तिरक्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत. बघा इथं तर बघा गळ्यापट्ट्या पण मी कट केलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता इथं माझं आणखी थोडं कापड शिल्लक हे राहिलेलं आहे. तर ते पण आपण ठेवून घेऊयात. तर इथं बघा आपलं कटिंग एकदम कमी कापडामध्ये भरपूर असं कटिंग झालेलं आहे. जरी 40 पेक्षा एक्स्ट्राचा जर ब्लाऊज असेल तर त्याचंही कटिंग आपण व्यवस्थित असं अगदी 70 ते 75 सेंटीमीटर कापडामध्ये बसवू शकतो. तर इथं तिरक्या पट्ट्या पण मी काढून घेतलेल्या आहेत बघा. तर एका ताईंची कमेंट होती की आपल्याला ब्लाऊज एकदा कमी आलेला असतो आणि अशा पद्धतीनं आपण आता ज्या आम्ही घडी घालून तिरक्या पट्ट्या काढल्या तर त्या काढता येत नाहीत, कापड अपुरं असतं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजचं कटिंग केलं तर कापड एक्स्ट्राचं शिल्लक राहतं बघा. फक्त बारीक तुकडे राहण्यापेक्षा असं एखादं मोठं कापड शिल्लक राहतं ब्लाऊजचं. मी कटिंग नेहमी याच पद्धतीनं करते, त्यामुळं मला कायम इतकं कापड शिल्लक राहतं बघा कटिंग करून झाल्यानंतर. तर तुम्हीही एकदा नक्की ही ट्रिक ट्राय करून बघा. तर यानंतर आता मी जे आपला ब्लाऊज पीस आहे तर त्याचं सुद्धा कटिंग करून घेणार आहे भरभर. तर तेही मी कटिंग याच पद्धतीनं करते बघा, तुम्हाला दाखवते. सेम याच पद्धतीनं मी ब्लाऊज पीस असू दे किंवा अस्तर असू दे सेम हीच पद्धत वापरते. जर आपल्या ब्लाऊज पीसला वेगळी अशी डिझाईन नसेल तर इथं बघा मी तुम्हाला दाखवते. तशीच मी घडी घातलेली आहे ब्लाऊज पीसची हे, आणि आपले जसे पीस आहेत तर तसंच भरभर मी यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहे. जसा आपला पीस अस्तरचा आपण कट केला तर त्याच पद्धतीनं तीच पद्धत वापरून आपण आपलं जे मेन फॅब्रिक आहे तर ते पण कट करायचं आहे. मार्किंग करायची गरज नाही आहे बघा. पटपट असं अस्तर ठेवलं की आपलं कटिंग होऊन जातं. बघा पाठीमागचा भाग कट सुद्धा झालेला आहे. त्यानंतर इथं मी पुढचा भाग ठेवून दाखवते. बघा त्यानंतर हा जो भाग आहे तर इथं आपली कटोरी बसतात. आणि कटोरी किंवा इतर सगळे भाग अटॅच करण्यासाठी एक सोपी पद्धत, अस्तरला आपलं ब्लाऊज पीस कसं जोडायचं किंवा ब्लाऊज पीसला अस्तर कसं जोडायचं याची सुंदर अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही अजून पाहिली नसेल तर मी आय बटनवरती लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. आणि एकदम सोप्या पद्धतीनं आपलं जे अस्तर जॉईंट करायचा ट्रिक आहे तर ती पाहू शकता. तर हे सगळं जे मी
फॅब्रिक आहे तर त्याच पद्धतीनं अटॅच करून घेणार आहे माझ्या हेल्परकडून. तर आता इथं आपल्याला बाही काढायची आहे बघा. तर बाही काढताना बघा तर बाही काढण्यासाठी हे कापड आपल्याला एकदम बरोबर पडतं, अगदी एकदम व्यवस्थित एवढी परफेक्ट आपली बाही होते बघा. तुम्ही पाहू शकत असाल. तर आपली इथं बाही बसून जाते. तर इथं आपली बाही पण झालेली आहे कटिंग करून. यामध्ये शिवताना आपण 2 पार्ट करायचे आहेत. आणि आता यामध्ये कटोरी झालेली आहे. फक्त आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे बघा. तर क्रॉसपट्टीसाठी असा आकार ठेवून एक्स्ट्राची जराशी क्रॉसपट्टी आपल्याला लागणार आहे. तर व्यवस्थित घडी घालून बघा. जी आपली क्रॉसपट्टी आहे तर त्यापेक्षा आपण नेहमी थोडीशी एक्स्ट्राची काढतो, तुम्हाला माहितीच आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा मी क्रॉसपट्टी कट करत आहे बघा इथं. तर बघा आपली क्रॉसपट्टी आपण कट करून झालेले आहे. आणि आपण कट करून झाल्यानंतर आपलं इतकं कापड शिल्लक राहिलेलं आहे बघा. आता मी गळ्याला अस्तरच्या पट्ट्या लावणार आहे. जरी आपण अस्तरच्या पट्ट्या लावणार नसू, जरी ब्लाऊज पीस मधल्या लावणार असू, तरी माझ्याकडे इतकं कापड शिल्लक राहिलेलं आहे बघा गळापट्टी काढायला. हे शिल्लक असून आणखी मी तुम्हाला कापड दाखवते. जो आपला मागचा भाग आहे तर मागचा भागाचा गळा कट केल्यानंतर हे पण कापड जे शिल्लक राहतं तर इथं पण आपण गळ्याच्या पट्ट्या काढू शकतो. किंवा आपल्याला जर काही ब्लाऊजला डिझाईन वगैरे करायची असेल तर या शिल्लक कापडामध्ये आपण बसवू शकतो बघा. तर अशा पद्धतीनं एकदम सोप्या अशा ट्रिकनं जर आपण ब्लाऊज कटिंग केलं तर आपलं भरपूर कापड अस्तर हे शिल्लक राहतं डिझाईनसाठी किंवा गळापट्ट्या करण्यासाठी, आणखी इतरही काही काम करण्यासाठी बघा ब्लाऊजचं. तर इथं सगळे पार्ट बघा माझे कट करून झालेले आहेत. आणि आता हे मी माझे ज्या हेल्पर आहेत तर त्यांना जॉईंट करण्यासाठी देणार आहे एकदम सोप्या अशा ट्रिकनं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. माझी ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत ही आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.